गोचरं तमगोचरं वामनं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तायामि पाण्डुरङ्गाकर सद्गुरुदास तुका सयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरति प्रदेशं निन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजत्यानमेयं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमानन्दी वल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वर
प्रल्हादलो पावन झालो चराचरी इकडा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका का जनार्दनी तुमचा दास त्याची आस प्रभावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ सई दगडा सहित वया तारियल्या जैसलाया म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यारती हरे देवी मुक्ता बागी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज आपण सर्व मंडळी परत परखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली ज्या जिल्ह्याला संतांचा जिल्हा म्हणून प्रामुख्याने ओळख प्राप्त झालेली आहे, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत भीमसिंग बाबा अशा महान ज्ञानी वैराग्यवान संत महानुभवांच्या महापुरुषांच्या सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी ती म्हणजे या बावीगावचं हे दत्त संस्थान. आणि या दत्त संस्थानवरती सध्या विराजमान असणारे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य महंत प्रल्हाद महाराज त्यांच्याही पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि त्यांच्या या संस्थानावरती त्यांचं जन्मगाव आनंदगाव. महापुरुषांचा जन्मच आनंदानं होत असतो आणि त्यांच्या येण्यानेही आनंदच होत असतो, म्हणून त्यांच्या जन्मगावाचं नाव आनंदगाव. आणि कर्मभूमी म्हणून ज्या गावाकडे बघितलं जातं ते म्हणजे हे बावी. तुमचं गाव भाग्यवान आहे की तुमच्या गावाची निवड बाबांनी केली. नाही तर कलियुगामध्ये एखाद्या वेळेला देवाची भेट होणं सहज शक्य आहे, पण संतांची भेट होत नाही. म्हणून तर संतच म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, पण तुमच्यावरती बाबांनी कृपा केली म्हणून परी या जग जेठी करुणा केली असं म्हणावं लागेल. दत्तात्रयांचं दर्शन घेण्यासाठी सत्पुरुष वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय भगवान बाबा स्वतः या मातीमध्ये येत होते. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा हे तिथं आल्यानंतर त्यांना मूळ ती जी जुनी मूर्ती आहे तिला बघितल्यानंतर लक्षात आलं. आणि खरंच नवीन मूर्ती तर अप्रतिम आहेच आहे, पण जुन्या मूर्तीमध्ये पाहिल्यानंतर जे एक तेज आहे त्या तेजाचं जे वलय त्या मूर्तीला बघितल्यानंतर निर्माण होतं, खरोखरच ताकद तिथं होती. आणि म्हणूनच भगवान बाबांचे चरणी या मातीला लागले. आणि अशा भूमीमध्ये हा चालू असणारा अखंड हरिनाम यज्ञ
या अखंड हरिनाम यज्ञातील आजची ही तृतीय दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. माझ्यासाठी थोडासा त्रास बाबांना घ्यावा लागला, त्याबद्दल मी त्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करते. कारण रोजची कीर्तनाची सेवा 8 ते 10 अशी होते, पण मला उद्यापासून कोल्हापूरला सलग 3 दिवसाचे कार्यक्रम आहेत आणि मला फ्लाईट आहे पहाटे 2ला मला चेक इन करायचं आहे. मला थोडंसं लवकर पोहोचायचं होतं म्हणून मी बाबांना रिक्वेस्ट केली, बाबा चालेल का? बाबा म्हणले बाई 9:30ला सोडा, पण तुम्ही या, काही झालं तरी या. त्याच्यामुळं तुमच्यासाठी या ठिकाणी आणि म्हणजे माझ्यासाठी तुम्ही त्रास घेतला, थोडंसं लवकर कीर्तन चालू केलंय, तर मीही विनाविलंब अभंगामध्ये प्रवेश करणं हे सर्वांसाठीच हितावह असणारे, म्हणून थेट अभंगात प्रवेश. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी खरं तर इथं जे गुणीजन आहेत त्या सगळ्यांच्या चरणारविंदावरती मी कोटी कोटी नमन करते. तुम्ही होतात ना गोपीनाथ गडला? हा, दादा होते, कारण मी तेच म्हणलं कुठे. हा, गोवर्धनगड. इकडं आलं की जरा ते गडांचं खूप कन्फ्युजन असतं. दादा होते, तुमच्यातलं पण कोणीतरी माझे होते गोवर्धनगडला, पुण्याला होते, कुठेतरी होते. पण सगळे जे गुणीजन आहेत, जी गंधर्व मंडळी या ठिकाणी समुपस्थित आहेत, सगळ्यांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन. आणि सर्व चोपदार, विणेकरी, सगळे ऑपरेटर, साऊंड सिस्टीम ऑपरेटर, तुलसी घेऊन उभ्या राहिलेल्या माता मौल्या, सर्वांचे सर्वतः प्रथमच ऋण व्यक्त करते आणि मग अभंगात प्रवेश करते. प्रवेश करण्यापूर्वी अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा: प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललंबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखरविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं, ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचम वेद अशी मान्यता दिलेली आहे, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र, ऐश्वर्य समुद्र आणि परमसुभद्र असं म्हणलं जातं, ते वैराग्य रागरसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भक्त कोणाला म्हणावं, त्यांची व्याख्या काय, त्यांची लक्षणं काय हे सांगणारा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला अभंग सेवेकरता निवडलाय. अभंगातून तुकोबारी भक्त कोणाला म्हणावं हे सांगण्याचा प्रयत्न करतात. का सांगतात त्याचंही कारण आहे. कलियुगामधल्या सर्वसामान्य जनमनाला, माझ्याकडे बघा ना, मी जाणार आहे 1 तासात, गाड्या तुम्हाला रोज दिसतील, मी दिसणार नाही करत. त्याच्यामुळं फक्त 1.25 तास अगदी सर्वांगाचे काम करून कीर्तन आहे का. कोण आले, कोण गेले, कोण मधून उठून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण एवढ्या लांबून वक्ते फक्त तुमच्यासाठी येतात. नाही तर एवढ्या लांब पळायचं काही कारण नाहीये. आणि तुमचं जर थोडं दुर्लक्ष झालं तर मग वक्ता विचलित होण्याची शक्यता असते. तर तुम्ही इकडे तिकडे बघू नका, तुम्ही सावधानतेनं कीर्तन ऐका. कलियुगामध्ये माणसाला योग्य त्या मार्गदर्शनाची नितांत गरज असते. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन योग्य नाहीये त्या माणसाचं दिशा जी आहे ती चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणसाला जर आयुष्यामध्ये आपली किंमत वाढवायची असेल तर त्यासाठी माणसानं संगत चांगल्याची केली पाहिजे, पंगत चांगल्याची केली पाहिजे, विचार चांगल्याचे असले पाहिजेत आपल्या जोडीला. आणि म्हणून विचार कोणाचे चांगले त्या कलियुगामध्ये, तर साधूंचे. का? कारण त्यांचे विचार थोर आहेत म्हणून ते थोर आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आणि म्हणूनच भगवंत गीतेमध्ये सुद्धा सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी तनु मनोजीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. संतांकडे गेल्याशिवाय भगवंताची भेट होणार नाही आणि भगवंत भेटल्याशिवाय सुख लागणार नाही. काही जण म्हणतील मग काय मी आता सुखी नाही का? स्वतःलाच हा प्रश्न विचारा ना. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा प्रश्न आहे, सुखी आहात का तुम्ही? समाधानी आहात का? आनंदी आहात का? आणि जर कोणी दावा करतच असेल नाही मी 100% सुखी आहे, मग रामदास स्वामी खोटं बोलतात का? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. All not answerable to रामदास स्वामी but answerable to yourself. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जरी रामदास स्वामींना द्यायचं नसेल ना, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरतेशेवटी स्वतःला द्यायचं आहे. आयुष्य जगलो आम्ही, पण आम्ही सुखी नव्हतो, आम्ही समाधानी नव्हतो, आम्ही आनंदी नव्हतो. मग आनंद मिळवण्यासाठी काय करावं लागेल? एकच करा, सुखा लागे करीसी तळमळ तरी तू 5 कोटीची एफडी करे कवेळ. नको, सुखा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्यानं होईल काय? मग तू अवघाची सुखारूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. त्याला बघितलं की
सुख लागतं. कोणाला लागलं? माऊलींना विचारा ना, ज्ञानोबरायांना विचारायला गेले काही साधं, माऊली तुम्हाला सुख लागलं? ज्ञानोबराय म्हणतात हो सुख हो साजणी रूप पाहता चरी. त्याला बघितलं आणि सुख लागलं. तुकोबाराने विचारलं तुमचं सुख काय? तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. पण माणसाला आणि महापुरुषांना विचारावं नवल नाही, त्यांना भगवंताला बघितल्यानंतर सुख लागावं नवल नाही. सुखाला विचारलेला प्रश्न आहे, ए सुखा तुला सुख कशानं लागतं ते सांग. त्यावेळेला त्या सुखानं दिलेलं उत्तर आहे, पाहता श्रीमुख सुखावरे सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या सुखाचे ते सुख चंद्रभागे तटे. पुंडलिका पाठी उभे ठाके. त्या सुखाचं सुद्धा सुख म्हणजे त्या भगवंताचं मुख आहे आणि म्हणून त्याचं आपण अवलोकन केलं पाहिजे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे, त्याची भेट आपण घेतली पाहिजे. गेला ना माता ऐका ना, देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. ज्या माणसाच्या आयुष्यात देव ना त्याला सुख लागतं, किमान तो गृहीत तरी धरतो की अडचण आल्यावर तो सोडवेल. पण नास्तिकानं कुणाला म्हणावं बाबा सांभाळ मला, सगळं मीच करायचंय का, कारण मी देवच मानत नाही. त्याच्यामुळे देवावरती जबाबदारी टाकली ना की माणूस हलका होतो. म्हणून तर तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. आणि देवाच्या जेवढे तुम्ही जवळ तेवढं तुम्हाला सुख. मी असं का म्हणते त्याचं कारण सांगते, भजन करा. एसटी मध्ये बसल्यानंतर पुण्याला जर जायचं असेल तर एसटी मध्ये जागा कुठे मिळावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे पुढच्या सीटवर जागा मिळाली पाहिजे का शेवटच्या? शेवटच्या शेवटच्या नको, पुढच्या. का? कारण शेवटचं सीट म्हणजे घडोघडीला वैकुंठ गमने, जावर मी खाली भयानक त्रास होतो. पण त्यातल्या त्यात मधला असतो तो बरा. आणि थेट जो ड्रायव्हरच्या शेजारी बसतो त्याला सस्पेन्शन चांगलं असतं. गाडी तीच, खड्डे तेच, रस्ते तोच, पण तरी सुद्धा चालकही तोच. पण जो ड्रायव्हरच्या जवळ बसतो ना त्याला हादरे कमी असतात, आणि जो ड्रायव्हर पासून लांब असतो त्याला हादरे जास्त असतात. आणि दुसरा पण एक फायदा होतो, माणसं या फायद्यांसाठी काही करतात बरं का. म्हणजे ती पुढची जागा मिळाली पाहिजे म्हणून अशी गर्दी करतात, फार जीव जातो की काय असं वाटतं ते एवढी गर्दी. बरं त्यातली त्यात जे शहाणे असतात ते कधी गर्दीचा भाग नसतात. समजणे वाले को इशारा काफी होता है. आणि मी पुणेकर आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी कोड्यातच बोलणार आहे. त्याच्यामुळं काही जे हुशार असतात ना
ती खिडकीतनं सीट रिझर्व करतात. तुम्ही केलंय कधी? खिडकीतनं रुमाल टाकायचं आणि आज जाऊन म्हणायचं माझी सीट आहे. त्याला खिडकीतनं सीट रिझर्व करणं असं म्हणतात. आणि मी तर बघितलेला व्हिडिओ आहे, खरं आहे की खोटं आहे मला माहीत नाही. एक नवरा बायको अत्यंत वय झालेले, दोघांमध्ये चर्चा चालू झाली. म्हातारी म्हणते आपल्या दोघांना बीपीचा त्रास आहे, आपण जर या गर्दीत घुसलो ना तर आपला बीपी शूट होईल आणि दोघांना त्रास होईल. गर्दीत तर घुसायचं नाही. मग काय करायचं, सीट तर आपलं झालं पाहिजे, मग तिथं काहीतरी टाकायला मला द्या. बाबांनी विचारलं काय देऊ तुला, माझ्याकडे तर काहीच नाही. म्हणजे पाकिट बिकिट असेल तर द्या. बाबा म्हणतात 50 वर्ष झालं लग्न करून आली माझ्या बरोबर, माझ्या धोत्राला कधी खिसा सापडलाय का तुला? खिसाच नाही तर पाकिट कुठून ये? बरं म्हणली दुसरं काय काहीच नाही म्हणे माझ्याकडे. तुझ्याकडे काय असेल तर तू टाक. ती म्हणली आज नेमकी मी पण माझं कानाला बांधायचं विसरले, पिशवी विसरले. मग आता आजी म्हणली तुम्ही काही काळजी करू नका. बाईच्या जातीनं एखादी गोष्ट ठरवली ना ती मला पाहिजेच, किंवा ती इकडची दुनिया तिकडं करेल पण ती वस्तू मिळवल्याशिवाय राहायची नाही. तिने सांगितलं काही काळजी करू नका, आपल्याला पुढचंच सीट भेटणार आणि मी ते मिळवणारच. अगं पण टाकायचं काय? तुम्ही काळजी करू नको, मी आहे ना. ते कळलं पण आत काय टाकायचं? आजीने सांगितलं आत टाकायच्या गोष्टीच नाव मी सांगितलं, मी आहे ना, मलाच आत टाकायचं. बाबांनी सांगितलं उचला मला. बाबा म्हणले या वयात जमणार, तुम्हाला काय करायचंय उचला. बाबांनी पण गुमान उचललं, कारण हा नियम आहे नवरा बायकोच्या भांडणामध्ये. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही नवरा जिंकलेला नाही आणि इथून पुढेही जिंकणार नाही. मान्य केलं नाही जिंकू शकत. कुठे येण्याच्या नादी लागतात तू म्हणते तसं, अशी म्हणून सोडून देतात. बाबांनी अर्ध्यापर्यंत त्या आजीला आतमध्ये घातली खांद्यावरती घेऊन. आजी अर्ध्यापर्यंत गेली आणि अर्ध्यापर्यंत गेल्याबरोबर ते जे लटकवलेलं खिडकीचं तावदान होतं ना ते सटकलं, धडकन आजीच्या पाठकडात पडलं. जसं आजीच्या पाठीत पडलं आजी विवळ झाली. रे पांडुरंग हा दिसलं नाही का रे तुला, किती दुखलं रे मला, कुठं बघत होतास? तो तिकडनं म्हणतोय मी कधी म्हणलं होतो मग इकडनं घुसतोला, काय मी एवढ्यावरतीच नजर ठेवून येतं काय? पण खाली मात्र बाबांचा बीपी हाय झाला. बाबा म्हणले म्हातारी जर खाली आली ना, जर पडली मोडली तर 6 महिने भाकर नाही गोड लागू द्यायची. 6 महिने म्हणत राहील म्हाताऱ्यानं पडलं काही झालं तरी हिचं लँडिंग व्यवस्थित खाली करावं. मग काय बाबांनी धरले पाय बाहेर जोरात ओढायला लागले. पण आत चढलेले जे पॅसेंजर्स होते ते विचार करतात आजी जर बाहेर गेल्या तर बाहेरची लोक म्हणतील आतल्यांनी जाणून बुजून जागा द्यायची नव्हती म्हणून म्हातारी बाहेर फेकली. काही झालं तरी म्हातारी बाहेर नाही गेली पाहिजे. आजीचे धरा हात आणि ओढा. बाबा ओढतात बाहेर, आतले ओढतात आत. आजी म्हणली आज 2 तुकडे करतात. पण आता जर वाचायचं असेल तर कुणाला तरी त्यागावं लागेल, कुणाला तरी सोडावं लागेल. मग कुणाला सोडायचं? ज्याला मी सोडलं तरी जो मला कधी सोडणार नाही त्याला सोडूयात. म्हणून आजीनं अशी लाद घातली बाबांना. बाबा धाडकन खाली पडले. हळूच पाडले तुम्ही, धाडकन खाली पडले. आजी सळकनात घुसली, सीटावर बसली, तोंड बाहेर काढून म्हणली पटकन आधी आम्ही जागा पकडली. एवढा जीवाचा आटापिटा कशासाठी होता तर फ्रंट सीट. आणि फ्रंट सीटचे फायदे आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ बेनिफिट्स. पहिला बेनिफिट मी सांगितलं सस्पेन्शन चांगलं. आणि दुसरा फायदा काय होतो? दुसरा फायदा असा होतो जर याला कदाचित ऍक्सिडेंट होणार आहे असं ड्रायव्हरला कळलं ना त्या एसटीच्या, की तो बरोबर आपली बाजू सेफ करतो. त्याच्यामुळे त्याच्या जवळ बसलेले वाचतात आणि पाठीमागची जी गाडी आहे ती ठोकली तरी चालेल ही मानसिकता असते. त्याच्यामुळं त्याच्या जवळ बसलेले जे 4-5 पॅसेंजर्स असतात त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. आता हा विनोद सोडा, पण इथून पुढचं माझं वाक्य महत्वाचं आहे. तीन थोडंसं व्यवस्थित ऐका. 4 ते 5 तासाच्या एसटीच्या प्रवासात जर एसटीच्या चालकाच्या जवळ तुम्ही बसला तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देतो. त्याचप्रमाणे 40 ते 50 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात जर या जगाच्या चालकाच्या जवळ बसाल तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देईल की नाही बोला. पहिला फायदा, या जगाच्या मालकाच्या जवळ जाल ना तर तो पहिला फायदा तुम्हाला घडवून देईल. तो म्हणजे तुम्हाला दुःख येऊ देणार नाही. तुमच्यावरती अडचण आली की तो आडवा आला म्हणून समजा. आणि असं कित्येकांची दुःख त्यानं दूर केलेली आहे. द्रौपदीसाठी वस्त्रे अनंता देत होतासे भाग्यवंता. द्रौपदीसाठी आला, प्रल्हादजींसाठी आला, अनेकांसाठी आला, आपल्यासाठी येणार नाही. आणि भगवंताचं तसं वचन आहे. काय वचन आहे? पडता जड भागे नसे आठवा.
मग तो होऊने दिशेण आड घाली सुदर्शन. ज्या वेळेला कुणीच राहत नाही ना तुमच्या पाठीशी त्यावेळेला देव येतो. मी द्रौपदीचं सहज बोलता बोलता नाव घेऊन गेले, पण तिचं थोडंसं मला चरित्र सांगायचंय. ज्या वेळेला द्रौपदीचं भरसभेमध्ये चिरहरण चालू होतं, ती घरातनं म्हणजे तिच्या खोलीतनं त्या मंडपात येऊस तोपर्यंत निर्या आवळून धरत होती. पहिल्यांदा भीष्माचार्यांकडे गेली, अहो वाचवा, तुमची कुलवधू आहे मी, कुरुवंशाची कुलवधू आहे, तुम्हाला तरी नाही कळत. भीष्माचार्यांनी खाली मान घातली. भीष्माचार्यच खाली मान घालतात, मग कृपाचार्य द्रोणाचार्य काय बोलणार आहेत. तिनं नवऱ्यांकडे बघितलं, आपल्या पांडव तुम्ही 5 जण आहात, अरे तुम्ही तरी मला वाचवा. भीम असा रागात गदा घेऊन उठला खरं, पण धर्मांनी हात धरल्याबरोबर त्याला खाली बसावं लागलं. 5 जणांनी खाली माना घातल्या आणि मग तिच्या लक्षात आलं आता हे कोणी सोडवणार नाही. सभेमध्ये असा एकही पुरुष राहिलेला नाही की जो मला या संकटातनं वाचवू शकेल. आणि मीराबाई तर असं म्हणतात, कृष्ण सोडला तर या जगामध्ये दुसरा पुरुष अस्तित्वातच नाहीये. त्याच्यामुळे आता इथे सभेतही कोणी पुरुष राहिलेला नाही की जो मला वाचवेल. आणि मग त्यांनी विचार केला, आता निर्या सोडलेल्याच बऱ्या, जो वाचवणार आहे त्याला बोलवलेलं बरं. कोठे हाक मारली होती द्रौपदीनं. तिनं निर्या सोडल्या, दोन्ही हात उभे केले आणि सांगितलं, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कसं खयला वेला. पुढचा प्रकार सगळ्यांना माहिती, इतक्या साड्या की नारी विच साडी आहे की साडी विच नारी आहे, साड्याच साड्या आल्या. द्रौपदीच्या उंचीच्या 3 पट ढिगारा साड्यांचा लागला होता. म्हणून मी मजेनं सगळ्या माता मौल्यांना सांगत असते, देव यावं म्हणून नाही, किंवा साड्या मिळाव्या म्हणून तरी भजन केलं पाहिजे. आणि मग त्या द्रौपदीसाठी भगवंत आला. सगळी सभा त्याग करून निघून गेली. सगळे गेल्यावरती मग कृष्ण समोर आले. समोर जोपर्यंत लोक असतात तोपर्यंत देव येत नाही, लोक गेली की मगच देव येतो. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात कुठला संबंध बाकी आहे, तुमची नातीगोती बाकी आहे, तुम्हाला सांभाळणारे बाकी आहे, तोपर्यंत तो येणार नाही. आणि ज्या दिवशी सगळे सोडून देतील ना, त्या दिवशी सगळ्यांची दारं बंद असतील तरी त्याचं दार मात्र तुमच्यासाठी उघडलं गेलेलं असेल. सगळे गेल्यावर मग द्रौपदी समोर आली. त्या द्रौपदीच्या समोर कृष्ण आल्यावर द्रौपदीनं विचारलं, वेळ कसं खयाला गेल्या, एवढा उशीर? ते म्हणले, आता 10 सेकंदात आलो. पण तेवढा तरी का, प्रल्हादाकडं हाके सरसी उडी आहे आणि घालून असतं बवडे. खांबावरील लाथ मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. एक लाथ मारायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तुम्ही प्रसन्न झाला, तिथं ते निघून आलात त्या खांबातनं बाहेर. मग जर त्याच्यासाठी एका क्षणात आलात तर माझ्यासाठी वेळ कसं खयाला वेला, 10 क्षण तरी का? त्यावेळेला कृष्णाचं उत्तर आहे, तू चुकली म्हणून उशीर आहे. काय चुकले? हाक मारताना सहज मारायला पाहिजे होतीस. कोठे गुंतलासी सखया कृष्ण, पळत आलो असतो दरबारातच होतो. पण तू हाक मारताना हाक काय मारलीस? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. त्याच्यामुळे इथून द्वारकेला गेलो, मुकुट घालून राजा बनून आलो. एवढं जायला 5 क्षण यायला 5 क्षण म्हणून उशीर झाला, नाही तर इथंच होतो. त्या द्रौपदीसाठी जर भगवंत येतात, तिच्या अडचणी सोडवतात, तर आपले सोडवायचे नाहीत का? सोडवतील ना, पण त्यासाठी आपण त्याचं भजन केलं पाहिजे, आपण त्याच्या जवळ असलं पाहिजे. जो त्याच्या जवळ आहे देव त्याला अडचणी येऊ देत नाही. हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा कोणता? जर यदा कदाचित मरण आलं तर मरण यायच्या अगोदर तुमचा बायोडेटा तपासला जातो, परमार्थिक, प्रापंचिक नाही. हा भजन करणारा होता का, हा नामाचा धारक होता का? आणि जे स्वतः असं आयुष्यभर ठोकून सांगतात, आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार अनेक, भगवंतानं यमदूतांना काळानुघाटणी करून सांगितलेलं आहे, नका जावो या गावा नाम
किंवा सुदर्शन येवा घिरट्या फिरे भोवती, सुदर्शन चक्र घेऊन स्वतः भगवंत नामधारकाच्या गावाच्या कडेला असतात. म्हणून गावात किमान एक नामधारक असेल तर त्याला जपत चला, त्याला भाकरी बिकरी घालत चला. वा तुझ्यामुळे आमच्या गावात यमदूत येणार नाहीये, कारण तो आहे म्हणून भगवंत कडेला फिरत असतात. हा दुसरा फायदा होतो आणि म्हणून भगवंत आयुष्यात असणं गरजेचं आहे. पण तो भगवंत यावा असं वाटत असेल तर मग को विधी को निषेध हा माहिती करून घेतलं पाहिजे. मग विचारा त्या संतांना, काय भक्तीच्या त्या वाटा मजला बाब्या सुभटा, मजला बाब्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा वाटा. माझ्या पाकिटातले 1000 रुपये तुम्हाला, फक्त माझे 5000 वाढवून द्या. काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाब्या सुभटा. त्या संतांना विचारा कुठल्या मार्गाने जावं, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जनी, असं त्या संतांना आपण म्हणलं पाहिजे. पण आता ज्या संतांकडे जाणार आहोत ते संत आहेत का हे तर कळलं पाहिजे. खरं तर भक्त कुणाला म्हणावं ही फार मोठी अडचण आहे. आणि भगवंताच्या हे लक्षात आलं म्हणून भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये भक्ताष्टकच सांगून मोकळे झाले. 8 श्लोक आहेत. भक्त कुणाला म्हणावं, अद्वेष्टा सर्व भूतानांपासून ते इति गुह्यतम शास्त्रपर्यंत भगवंतांनी 8 लक्षणं सांगितलेली आहेत भक्ताची. पहिलं लक्षण काय, एकच श्लोक सांगते, त्याचं विस्तृत विवेचन आज कीर्तनात करते. 7 श्लोक तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करा. मी 2-3 फक्त म्हणून दाखवेन. पहिला श्लोक असा आहे भक्ताष्टकातला, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः सम दुःख सुख क्षमीहि. भक्त कुणाला म्हणावं तर बाबा जो अद्वेष्टा, कुणाच्याच बद्दलचा द्वेष ज्याच्या अंतकरणात राहिलेला नाही, कारण त्याला हे कळून चुकलेलं आहे. सर्वाभूती राम सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जे माझ्या अंतकरणात आहे तेच सगळ्यांच्या अंतकरणात आहे. आणि हेच तर गीता सांगते ना. गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 30व्या क्रमांकाचा श्लोक, देहे नित्यम बद्ध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. जे सर्वत्र सर्व हि देही, त्यानंतर यांची टीका आहे, जे सर्वत्र सर्व हि देही जे अकरिताही घातू नाही, ते सर्वात्मक तू पाही चैतन्य एक. तेच एक तत्व जे माझ्यात आहे तेच एक तत्व तुमच्यात आहे. आणि तेच आत्मतत्व जर सर्वांमध्ये असेल, अयम आत्मा ब्रह्म असं जर असेल, तत्त्वमसि असं जर असेल, तर मग सर्वं खलविदं ब्रह्म हे मान्य करावं लागेल. आणि या ब्रह्मतत्वाचीच नानाविध रूप, म्हणजे शरीर बाहेरनं वेगळं आहे पण तत्व मात्र आतमध्ये एकच आहे. भर दुपारी 12 वाजता 1000 घटांमध्ये 1000 सूर्य दिसतात. मग सूर्य 1000 आहेत का एकच आहे? सूर्य एकच, बिंब मात्र 1000 घटांमध्ये पडलेले आहेत. तसे इथे जमलेले आपण सगळेजण म्हणजे घट आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये त्या सूर्य तत्वाचं, त्या आत्मतत्वाचं पडलेलं प्रतिबिंब आहे. आपण दिसताना जरी नानाविध दिसत असलो तरी असायला मात्र एक आहे. आणि ज्याला कळलं एकोहम बहुश्यामः, मग त्या माणसाला कुणाबद्दलही द्वेष राहत नाही. आणि म्हणून अद्वेष्टा कुणाबद्दल, सर्व भूतानां, अद्वेष्टा सर्व भूतानां. एक सांगू का, आत्ता एक प्रकार घडला इथे. काय होतं ते वळवळ करणार गांडूळ ना, गांडूळ असतं बघितलंच नसतं कोणी. काय होतं, छोटंसं सापाचं पिल्लू होतं. त्याच्यामध्ये माता माऊल्यांनी शूटिंग करणाऱ्या दादांना सांगितलं मग 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 पायात जाईल ते. आता ते चावलं नसतं पण तरी त्यांना काळजी ना, का त्यांच्या अंतकरणात यांच्याबद्दल द्वेष नाही. त्याच्यामुळे ते वाचले पाहिजे त्या कारणास्तव त्यांनी वाचवलं. तिकडनं एक दादा पळत आले पण ते साधे आले नाही, ते हत्यार बंद झाले. त्यांनी चप्पल घेतली आणि अशी, पण ते ज्या वेळेला मारायला लागले ना, त्यांच्या अंतकरणात विचार काय, यानं बाकीच्यांना कोणाला इजा करू नये. का बाकीच्यांबद्दल त्यांच्या अंतकरणातला जो संवेदनशील भाग होता की त्याच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, हा जो भाव त्याला म्हणतात अद्वेष्टा सर्व भूतानां. पण तेवढ्यात काही माता मावल्या म्हणल्या, ओ थांबा मारू नका. काही माता मावल्या म्हणल्या थांबा मारू नका. का, साप जरी असला तरी जीव आहे, साप जरी असला तरी त्याच्यातही आत्मतत्व आहे. आणि त्याच्यामधलं आत्मतत्व सुद्धा भगवत तत्व आहे. हे तुम्हाला कळलं म्हणूनच तुम्ही हात केला ना, मग तुम्ही पण बघता आहात. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्वघटी पूर्ण एकनाथे नाथ, सर्वघटी पूर्ण एकनाथे. ज्ञानदेवा प्रमाण
महानिधान सर्व घटी पूर्ण एक नांदे आणि ते एकत्व ज्याला कळलं की सगळ्यांमध्ये एकच आहे, मग त्याला कुणाबद्दलच भेदभाव राहत नाही. मग भेदाभेद भ्रम अमंगळ. मग ते भेदाभेद गेले वाया. म्हणजे ही ज्या वेळेला अवस्था येते त्यावेळेला मग अद्वेष्टा सर्व भूताना हा पहिला गुण साधूचा आहे, भक्ताचा आहे. चला पुढे दुसरा गुण कोणता आहे? निर्मम सर्व अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच जो सगळ्यांचा मित्र आहे. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करून निरंका धरी हाती. म्हणून गुरु हे आपल्यासाठी मित्र आहेत जे आपल्या अंतकरणातलं जाणतात, जोखतात आणि त्याच्यावरती उपाय करतात. म्हणून जे आपल्या अंतकरणातलं जाणून आपल्या हिताचा विचार करतात, जे मैत्रीपूर्ण संबंध आपल्या भक्तांबरोबर टिकवतात त्यांना भक्त म्हणा. म्हणून मैत्र करुण एवच ज्यांच्या अंतकरणामध्ये करुणा आहे. करुणा बघा ना, ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये आयुष्यभर मधुकरी नाही मिळाली. भोजलिंग काका सोडले आळंदीतले तर कुणी ज्ञानोबरायांना मधुकरी दिलेली आहे, पण तरीही ज्ञानोबराया समाजानं त्रास दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये काय विचार आला हे एका अभंगामध्ये सांगतात. विश्वाचे आर्त माझ्या विश्वाचे माझ्या विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म. त्याच्यामुळे ज्ञानोबरायांना सगळ्यांबद्दल करुणा निर्माण झाली. ज्ञानोबरायांची वैचारिक उंची वाढली, त्याच्यामुळे बाकीचे वैचारिक दृष्टिकोनानं खालवलेल्या लोकांबद्दल ज्ञानोबरायांच्या अंतकरणात जो सुहृद भाव निर्माण झाला त्याला करुण एवच असं म्हणतात. ही करुण आहे ज्ञानोबरायांच्या अंतकरणातली. लोकांनी गाथा बुडवल्या पण तरी सुद्धा ज्यांनी त्या गाथा बुडवलेल्या लोकांबद्दलच सहानुभूती दाखवली, संवेदनशीलता दाखवली त्यालाच करुणा असं म्हणतात. आणि त्या करुणा असणाऱ्यालाच भक्त असं म्हणावं. चला पुढचा गुण कोणता सांगितलेला आहे? निर्ममो निरहंकार हा सम दुःख सुख क्षमी. निर्ममो कुणाबद्दलच माया राहिलेली नाही. का? कारण माया ही घातक आहे. जे मायेमध्ये अडकले. आता माया अशी आहे, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नाही ती माया. जी फक्त भासते ती माया, दिसते पण असत नाही ती माया. त्याच्यामुळं निर्माय अंतकरण ज्याचं झालं त्याला निर्ममो असं म्हणतात. आणि पुढे सांगितलेलं आहे निरहंकार हा. निरहंकार भक्त कसे असले पाहिजेत? निर्मम तर असले पाहिजे पण निरहंकार पण असले पाहिजेत. आजकाल काय परमार्थात आल्यानंतरच बऱ्याच जणांचे अहंकार वाढतात. पूर्वीच्या काळी माझे आजोबा असं सांगायचे, बाळा कीर्तन करत असताना किंवा परमार्थातली साधना करत असताना अहंकार गेला पाहिजे, पण परमार्थात आल्यावर आजकाल अहंकार वाढतो हे दुर्दैव. थोडा सुद्धा अहंकार झाला ना तरी परमार्थाचा सत्यानाश होतो. मग मी एकदा बाबांना विचारलं, बाबा किती अहंकार नसावा किती असावा? ते म्हणजे प्रश्नच चुकीचा आहे. तिळ भरी जरी होय अभिमान मिळतो समान भार देवा. किती गोड गंमत आहे बघा ना. तिळ भरी जरी होय अभिमान. तिळ केवढूस असतो, डोळ्यानं पण नीट दिसत नाही. ज्यांना नंबर लागला त्यांनी तर बघायचंच नाही. मी एवढा बारीक तो तीळ आणि एवढूसा तो बारीक तीळ, पण तो सुद्धा तीळ तेवढा जरी अभिमान झाला तरी मेरू तो समान भार देवा असं सांगितलेलं आहे. असं का? एवढूसा तीळ परमार्थाचा नाश कसा करू शकतो सांगते. भजन करा. आपल्याकडे सण म्हणलं की देवाला नैवेद्य कशाचा असतो? इकडं कशाचा असतो? पुरणपोळी. आमच्या पुण्याकडे पण पुरणपोळीचा असतो. सण म्हणलं की पुरणपोळीचा नैवेद्य करायचं. बरं, पुरणपोळीचा नैवेद्य करायचं म्हणलं की नुसती पुरणपोळी करून जमत नाही. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे, मग गुळवणी पण करावी लागते, भात आमटी पण करावी लागते, कुरडई पापड आणि भजी पण तळावी लागतात की नाही? नैवेद्याला हे सगळं लागतं आणि देवाला नाही लागलं तरी बाईच्या जातीला लागतं. त्याच्यामुळे हे सगळं आम्ही तळतो. बरं, आता मला सांगा, हे तळण्यासाठी आपण कढईभर तेल घेतलं, कढई आपण चुलीवर ठेवली, पहिल्यांदा पापड तळले, मग कुरडया तळल्या, त्याच्यानंतर भजी तळली. हे सगळं तळून झाल्यानंतर तेल शिल्लक राहतं का संपतं? हा, शिल्लक राहतं. मला वाटलं त्या म्हणतील हे तुमचंही किचन मध्ये जाणं येणं आहे म्हणायचं. तेल शिल्लक राहतं. बरं, शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचंय का परत वापरायचंय?
टाकून दिली ती बाईच कसली. बाया आहेत म्हणून संसार आहे, बाया नसत्या तर आम्हीच कौतुक करून घेतलं पाहिजे स्वतःचं. बाया खरंच बारीक संसार ही बाईची इज्जत करते. ते तिला परत दुसऱ्या पदार्थाला वापरायचे, मग कढई गार होईस तोपर्यंत हात बसला नाही पाहिजे ना, मग काय कणिक मळायला घ्यायची. आणि बाईची सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, बाईचा हात बसत नाही आणि तिचं काम कोणाला दिसत नाही. हात बसत नाही, काम दिसत नाही. आणि बरेच लोक घरी आल्यावर डायलॉग मारतात, काय काम असतं घरी तुला, करून बघा 2 दिवस कळेल काय काम असतं ते. असं म्हणणाऱ्याला खरंच म्हणायचं, आजचा दिवस तुम्ही काम करा, तुमची कामं मी करते, काही अडचण नाही. बाईची कामं खूप छोटी असतात, पण ती तितक्याच नेटानं तितक्याच आवडीनं माझी आहेत म्हणून करते. पण तिला गृहीत धरलं जातं म्हणून तिची कामं दिसत नाहीत. आणि मग आता ती कणिक मळायला घेते. कणिक मळून झाल्यावर कढई गार झाली, आता कढई उचलायची, एखाद्या पात्रामध्ये ते तेल काढायचे. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर द्या. कढई ज्या वेळेला आपण उभी करतो आणि तेल काढतो, तेल काढताना फक्त कढई उभी करून तेल काढायचे का व्यवस्थित पोटानं पुसून ते तेल काढायचे कढईचं? तुम्ही कसं काढता? बोटानं पुसून ना? नाही, मी पण तसंच काढते, बोटानं व्यवस्थित पुसून. राहिलं नाही पाहिजे ना कढईला काय, पण बोटानं पुसून तेल काढल्यानंतर आता बस ना, आता तेल निघाले, समाधान व्हावं ना. पण याच्या पुढच्या काही धोरणी बाया असतात, त्यांना तेवढं सुद्धा जे बोटांच्या रेषा पडलेल्या असतात ना, ते सुद्धा तेल वाया घालवू द्यायचं नसतं. मग त्या काय करतात माहितीये का हुशार, त्या कणकीचा गोळा घेतात आणि कढई टाकतात आणि बरं गोळसून सगळं ते तेल काढतात. आता कढईला तेल राहिलंय का? राहिलंय का? नाही. आता कढईला तेल राहिलं नाही. मग आता त्याच्यात 1 लिटर दूध तापवायला काही अडचण नाही. तापवतायत का? जरी कढईला तेल दिसत नसलं तरी कढईला तेल आहे. किती सूक्ष्म अंश आहे, अत्यंत डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्म अंश त्या कढईला तेलाचा चिटकलेला आहे. काय करतो तो तेलाचा अंश? जर तुम्ही ती कढई न धुता त्या सूक्ष्म अंश असणाऱ्या तेलात जर दूध टाकलं तर लिटरभर दूध नासवतं का? कोण? ते डोळ्यांना न दिसणारं एवढंसं तेल, पण लिटरभर दुधाला नासवतं. आता पुढचं वाक्य माझं महत्वाचं आहे, ते नीट ऐका. डोळ्यांना न दिसणारा तेलाचा अंश जर लिटरभर दुधाला नासवतो, तर आपण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला तिळभर अहंकार हा आपण केलेल्या आयुष्यभराच्या परमार्थाला नासवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अहंकार नसावा. आणि ज्याचा अहंकार आला त्याचा परमार्थाचा सत्यानाश झाला. मी नाही म्हणत असं, माझी वाणी नाही ही, संत सांगतात. अहंकार झाला तो कामाने माया गेला, अभिमान झाला तो कामाने माया गेला, अहंकार झाला तो कामाने माया गेला, अहंकार झाला तो कामाने माया गेला, अभिमान झाला कामाने माया गेला, कामाने माया गेला, कामाने माया गेला, त्यांना कळलं मला काय पाहिजे होतं ते. अहंकार झाला पण अभिमान झाला, पाठवेद असू शकतो, पण अहंकार झाला, अभिमान झाला की तुका म्हणे वाया गेला. आणि ज्याचा गेला अहंकार त्याचं काय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. दोघांसाठी काय आहे? तुका म्हणे देव झाला. कोण? अहंकार गेला. ज्याचा अहंकार गेला तो देव होतो. नाऊ चॉईस इज युअर्स. तुम्हाला अहंकार आणायचा आहे का घालवायचा आहे हे परमार्थ करणाऱ्याने ठरवायचं. आणि सगळ्यात मोठी अडचण इथंच होते कीर्तनात. कीर्तनकाराला अभिमान जास्त,
इथं तुम्हाला नाही म्हणत मी, पण कीर्तनात काय होतं, बघणारी खूप माणसं असतात. इथं लोकांतात परमार्थ आहे हा. त्याच्यामुळे समजा तुमची एखादी चाल मला आवडली, मी वा म्हणले, किंवा माझी एखादी चाल तुम्हाला आवडली, तुम्ही वा म्हणले, तुम्ही मला वा म्हणणं म्हणजे वाटोळ होणं माझं. हे ठरलेलं समीकरण आहे. का? कारण इथं लोकांनी बघितलं पाहिजे, लोकांनी ऐकलं पाहिजे. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे, खरा परमार्थ आहे ना सध्या दोनच वारकरी करतात, एक काकड्याचे आणि एक जागराचे. त्यांना बघायलाच कोणी नाही, त्यांना ऐकायला कोणी नाही. काकड्याला तर मोजके 4च जण असतात. ते सकाळी येतात, बरं त्याच्यात त्यांना स्वर पण फार खास असतात असं नाही. ते आले पण त्यांना माहिती असतं आम्ही म्हणल्यानं बाकी कोण जागा होईल की नाही माहित नाही, पण आम्ही गायल्यानं आमचा देव जागा होणार आहे. आणि त्याला जागा करण्याच्या भावनेनं जो काकडा होतो ना तो गोडच, मग तो देवाला आवडतो. मग चिरकून म्हणला तरी चालेल, वेडा वाकुडा गाईनं परी तो जायचे म्हणवीनं, त्याला वारकरी तत्व म्हणतात. जागराच्या वेळेला आता कीर्तन झाल्यानंतर जर जागर असेल ना, आता माझ्या कीर्तनानंतर जागराला बरीच गाव आहेत म्हणून असतील कदाचित बरीच माणसं, पण आमच्या पुण्याला ना मोजकी अशी 7-8 वारकरी लोक असतात जी माईक पण त्यांनीच लावायचे, त्यांना इको नाही, त्यांना मॉनिटर नाही, त्यांना तो जेवढा आवाज असतो ना मंडपापुरता घुमला तरी ते खुश असतात. त्यांचं ऐकायला कोणी नसतं, पण तरी सुद्धा बेंबीच्या देठापासून भजन करतात. आणि हे एकांतातलं भजनच परमार्थाला पोषक आहे. का असं? त्याचं कारण आहे, लोकांतात केलेल्या भजनाची स्तुती होते, आणि जो स्तुती आणि निंदेच्या पलीकडे गेलेला नाही त्याला मात्र ह्या गोष्टी बाधक आहेत. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः, या अवस्थेला जो गेलेला आहे त्याचं ठीक आहे, पण जो अजून तिथं गेलेला नाही त्याला मात्र या गोष्टी बाधतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, जोपर्यंत तुल्य निंदा स्तुतिर्मौनी होत नाही ना तोपर्यंत एकांतात भजन करायचंय. तुकोबराय म्हणतात, मी वेड आहे का? भामचंद्र, भंडारा, गोरवडेश्वर कशाला गेलो मी देऊ सोडून? इथं येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे नाही गुणदोष अंगा येत. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे, किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. सेव सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. किंवा अजून एक प्रमाण आहे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून एकांतात भजन केलं पाहिजे जेणेकरून अहंकार येणार नाही आणि अभिमान वाढू नये. म्हणून परमार्थात या वाढवायचा. इथं आल्यानंतर लोकांना आमचं नाव घेतलं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, विशिष्ट मी भजने आहे, मी मोठा माझं नाव घेतलं पाहिजे, हे होऊ नये. परमार्थामध्ये आल्यानंतर तुमचा गुणगौरव सर्वसामान्य माणसाच्या मुखातनं व्हावा अशी अपेक्षा काय ठेवता? जर खरंच ताकदीचं भजन करत असाल ना तर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. खऱ्या वारकऱ्याची कीर्ती स्वतः जर नारायण गाणार असेल तर प्रयत्न करा की मी खरा साधक कसा होईल. विठाला पलीकडे गेला त्याला भक्त म्हणावं. निर्ममो निरहंकार हा. आणि शेवटचा गुणवैशिष्ट्य सम दुःख सुख क्षमी, जो दुःखातही समय आणि सुखातही समय. त्याशिवाय वासुदेव नाही आला. काय सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो सुखातही तसाच आणि दुःखातही तसाच.
तुकोबरायांना डबल व्याज लोकांनी दिलं, तुकोबरायांनी थोडकसं घेतलं, बाकीचं माघारी केलं, आल्यानंतरही सुखी. आणि मग दिवाळं निघालं तरी म्हणतात बरं झालं, बरं वेळ झाले, देवा निघाले दिवाळे. बायको मेली बरे या दुष्काळे पीडा गेली. सम दुःख सुख क्षमी याला म्हणतात भक्त. आणि हे जे भक्त आहेत याच्या पुढे पण अजून 7 श्लोक आहेत. मग यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते हा हर्षामर्ष भयद्वेगैर्यो यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयद्वेगैर मुक्तैर्यः सच मे प्रियः. मी परत डबल म्हणले, माझं रिव्हिजन झालं ना म्हणत. आणि याला साधू म्हणलं पाहिजे, याला भक्त म्हणलं पाहिजे. किंवा संतुष्टा सततम योगी यदात्मा दृढ निश्चयः मयार्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रियः, त्याला साधू म्हणलं पाहिजे. मग तुल्यनिंदा स्तुती मौनी पण त्याच अष्टकातलं येत आहे. मी 4 श्लोक तुम्हाला आता इथं सांगितलेले आहेत. पुढचे 4 श्लोक जे आहेत तुम्हाला ग्रहपाठाला घरी जाऊन तुम्ही अभ्यास करायचा. घरी जाऊन 12वा अध्याय काढायचं आणि वाचायचं. छान त्याच्या खालचं वर्णन सुद्धा जे साधू महात्म्याचं केलेलं आहे ते पण अत्यंत गोड आहे ज्ञानोबरायांचं. कसा असतो साधू महात्मा, उत्तमाते स्वीकारीजे अधमाते अवेरीजे ऐसे जे विनेणे जे वसुधा केवी. धरणी सगळ्यांना जसा आधार देते तसं सगळ्यांना आधार देणारे असतात ते संत असतात. गायीची तृषा हरू व्याघ्रा ते विष होऊनी मारू ऐसे केवी करू तोय. म्हणजे ते जे पाणी आहे ते कधीतरी असं म्हणतं का गायीची माता जी काही तृषा आहे ती हरतो आणि वाघ मात्र सगळ्यांना मारतो म्हणून मी त्याला विष होऊन मारतो असं पाणी म्हणतं का? पाणी सगळ्यांनाच सारखा आहे. तो सगळ्यांच्या बाबतीत जो सर्व भूतांच्या बाबतीत जो सम झालेला आहे, समत्व ज्याच्या दृष्टीमध्ये आलेला आहे त्याला साधू म्हणावं. दया करणे बाकीच्यांवरती मग प्रहार नाही. दया करणे पुत्रासी तेची दास आणि दासी. जी दया पुत्रावर आहे तीच दया दास दासींवरती जे करतात त्यांना भक्त असं म्हणतात. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबा अजून तुम्हाला काही सांगायचं का? तुकोबा म्हणले हो माझ्याकडे अजून एक गुणवैशिष्ट्य आहे. कोणतं गुणवैशिष्ट्य आहे भक्तांबद्दलचं ऐका अभंगाच्या प्रथम चरणात.
देही उदास. उदास म्हणजे काय? फुटलिया गौरी तैसा दिसे तोंड. हा, त्याला उदास नाहीत म्हणत. मग उदास म्हणजे काय? उद म्हणजे वरती, आस म्हणजे असणे. जे वैचारिक दृष्टिकोनानं वर गेले त्यांना उदास असं म्हणावं. ज्यांची वैचारिक उंची वाढली त्यांना उदास असं म्हणावं. ज्ञानोबांची उंची वाढली म्हणून तर त्यांना बाकीचं जग बारीक दिसायला लागलं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. विश्वालाच घर मानायला लागले. आणि काय असतं, वरती गेलेल्या माणसाला सगळे बाकीचे बारीक दिसायला लागतात. 4-5 मित्रांमध्ये एक मित्र बोलायला लागला आणि बोलता बोलता तो म्हणला, परवा दिवशी ना मी एक घोडा बघितला. परवा दिवशी मी एक घोडा बघितला. घोडा जातीवंत होता, देखणा होता, काळा कुळकुळीत होता, एक ठिपका सुद्धा पांढरा त्याच्या अंगावर नव्हता. पण घोडा कुत्र्या एवढा होता. बाकीच्या मित्रांनी त्याला विचारलं, कुत्र्या एवढा? हो म्हणले, कुत्र्या एवढा होता. म्हणजे एक तर तू मूर्ख असशील, नाही तर आम्हाला मूर्ख बनवत असशील. ते म्हणले, तुम्ही अर्ध्यातच थांबवलं मला, पुढं तर ऐका मी काय बोलतोय ते. मी परवा दिवशी घोडा बघितला. घोडा काळा कुळकुळीत होता, पांढऱ्या रंगाचा एकही टिपका त्याच्या अंगावरती नव्हता, जातीवंत होता, देखणा होता. पण तो घोडा मी विमानातनं बघितला होता. विमानातनं घोडा बघितल्यामुळं घोड्याची जी साईज आहे ती कुत्र्या एवढी झाली. म्हणजे उंचीवरनं ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण खालची बघतो ना, त्यावेळेला त्या गोष्टी छोट्या दिसायला लागतात. आणि ज्ञानोबा तुकोबांची वैचारिक उंची वाढली, त्याच्यामुळे ज्ञानोबा तुकोबांना बाकीचं जे जग आहे ते वैचारिक पातळीनं छोटं दिसायला लागलं. आणि मग आता त्यांची काळजी मी घेतली पाहिजे. म्हणून एवढा त्रास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहात, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही त्यांची माय आहात, त्यांच्यासाठी तुम्ही बाहेर आलं पाहिजे. जीवदाताने चाविली कोणी 32 तोडली, हात आपण आपला लागे त्याचा मानू नये खेद. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मुक्ताबाई उगाच सांगतात का? आणि अख्खी ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. ज्ञानोबांना झालेला त्रास कुठंच नाही बरं का ज्ञानोबांनी वर्णन केलेला. नाही तर निम्मी ज्ञानेश्वरी एखादा असता तर त्याच्यातच काढली असती. मला लोकांनी मारलं, मला लोकांनी त्रास दिला, मला मधुकरी दिली नाही, फुटकं खापर मिळू दिलं नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये, अख्ख्या अनुभवामृतामध्ये तरी आलेले अनुभव सांगायला पाहिजे होते. पण प्रापंचिक अनुभव नाही ज्ञानोबा सांगत. चांगदेव 62 मध्ये नाही झालेला त्रास सांगत, हरिपाठात नाही सांगितलं, गाठ्याचे इतर अभंगात नाही सांगितलं. आणि इतका त्रास सहन करून सुद्धा ज्या वेळेला समाधी घ्यायला चालले, देवाला विचारलं काय पाहिजे ज्ञानोबा तुम्हाला मागा. त्यावेळेला ज्ञानोबा मागतात काय तर दुरितांचे ती मिळत जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. म्हणून त्यांना असं म्हणतात ते उदास आहेत. का? उदास झाले, वर गेले, वैचारिक पातळीनं वर गेले. म्हणून आता त्यांच्या अंतकरणात कोणाबद्दल क्लेश राहिला नाही, कोणाबद्दल मत्सर राहिलेला नाही. आणि म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास. आता मी एक अर्थ सांगितला उदासचा, दुसरा पण अर्थ सांगते. बोर नाही नव्हते तुम्ही कीर्तनाला माझ्या? नक्की नाही ना? काही मला खूप विनोद करायची सवय नाहीये. मी 1-2 करते, ते पण नाईलाज असतो. लोक नाही तर कीर्तनच ऐकायचे नाही. कीर्तनात विनोद हा लिंबा एवढा असावा, लिंबाच्या फोडी एवढा. माझे आजोबा म्हणायचे वेदांत भाता एवढा असावा आणि लोणच्याच्या फोडी एवढा, त्या लिंबाच्या लोणच्या एवढा विनोद असावा. आजकाल समीकरण थोडंसं चेंज झालेलं आहे. आता भाता एवढा विनोद असावा आणि लिंबाच्या फोडीच्या लोणच्या एवढा वेदांत असावा. आणि तोही सांगायला गेलं की लोकांची तोंड बारीक होतात असं बऱ्याच कीर्तनकारांचं मत आहे. म्हणून कीर्तनकारांनी ट्रॅक चेंज केले. चांगले कीर्तनकार सुद्धा, वेदांताचे अभ्यासक सुद्धा फक्त विनोदी कीर्तन करायला लागले. आणि हे समाजाचं नुकसान आहे, कीर्तनकारांचं नाही. हे दुर्दैव आहे. मला काही फार विनोद करायची सवय नाही, पण त्याच्यामुळे तुम्हाला मला सहनच करावं लागणार आहे. अर्धा तास राहिलाय माझ्याकडे, अर्धा तास मला सहन करा. काय आहे उदास या बोलाचा मी एक अर्थ सांगितला. आता दुसरा अर्थ सांगते. जे देही उदास म्हणजे जे देहातीत झाले त्यांना सुद्धा उदास असं म्हणतात. ज्यांना देहाबद्दलची आसक्ती राहिली नाही त्यांना उदास असं म्हणतात. आणि तुकोबरा म्हणतात मला देहाची आसक्ती राहिलीच नाही, मरण या देहाला घेऊन जाण्याच्या अगोदरच मी मरून गेलो. म्हणजे नाही आधी राहिलो मरोनी मग गेले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा मुझे नवाला नका भेटू बोलवाया वीण. तुम्हाला म्हणतात जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. त्या काळाची भीतीच राहिली नाही, कारण त्या काळानं देहाला मारायच्या अगोदरच आम्ही देहाबद्दल उदास झालो. जे देही उदास हाही एक अर्थ होतो. आणि आपणही उदासच असावं का? कारण कपड्याप्रमाणे देह बदलून टाकावे लागतात असं गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाच्या श्लोकात भगवंतानं सांगितलेलं आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णात अन्यानी संयाती नवानी देही, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. अंगावरची जुनी झालेली कपडे, मरताना जी माणसं रडत असतात ना, मला कधी कधी त्यांचं कौतुक वाटतं. मला पूर्वी रडायला यायचं, दुसऱ्यांचं जरी कोणी मेलं आणि मी तिथं जाऊन उभी राहिली की मला रडायला यायचं. पण आता मला ती रडत असताना जर समजा ही चुकून ओवी आठवली तर हसायला येतं.
म्हणून मी जातच नाही शक्यतो मैतीला कोणाच्या आजकाल. काय आहे, ज्ञानोबरायांनी काय गोड वर्णन केले. आपण फक्त पारायण करतो पण ओव्यांचा किस पाडत नाही, हे दुर्दैव. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. अंगावरची कपडे जुनी झाली, फाटली की आपण ती टाकून देतो तर नवीन कपडे घालतो. पण मला एक प्रश्न आहे, जुनी कपडे टाकून, जुनी साडी टाकून नवीन साडी घालताना अनुभूती आनंदाची आहे का दुःखाची? जुने कपडे टाकून नवीन कपडे घालताना आनंद आहे ना. मग जर जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालताना आनंद आहे, तर जुना झालेला देह टाकून नवीन देह धारण करताना दुःख असावं की आनंद असावं? बोला. कपड्यांचा विचार होतो पण देहाचा होत नाही, म्हणूनच आम्ही दुःखी आहोत. आणि ज्या दिवशी आम्ही या देहाचा विचार करायला लागलो त्या दिवशी आम्ही मरणाच्या वेळेला कोणी रडणार नाही. उलट सगळे भजन करतील आणि म्हणतील, आता परत जन्माला ये आणि पुन्हा जन्म घेऊन काय कर तर भजन कर. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पण प्रत्येक जन्मात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि हे शेवटी भाड्याचं हे द्यायचे भगवंतांना. मराठी भाषा वळेल तशी वळते. भगवंतांना आपल्याला वापरायला दिलेला आहे. त्याला काय, जर कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांना माहिती असेल, BOT तत्व असतं किंवा BOT तत्व असतं, बिल्ड्स ऑपरेट अँड ट्रान्सफर. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. तसं हे बांधून दिलेलं आहे, सांधून दिलेलं देवानं, त्याला वापरा आणि एकदा का तुमचा वेळ संपला की हस्तांतरित करा. ज्या पंचमहाभूतांकडनं घेतलेला आहे त्या पंचमहाभूतांना परत करायचं आहे. मग दुःख का असावं? म्हणून गेले आशापाश निवारोनी, ते सगळे देहावर उदास झाले आणि या देहाला जर आम्ही किंमत देत नाही तर या देहात निर्माण होणाऱ्या आशा त्यांना आम्ही कशी किंमत देऊ? म्हणून आशा पण राहिल्या नाहीत, काहीच वासना राहिली नाही. सगळ्या आशा वासना संपल्या. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, कवतुक वाटे झाली वेचांचे, किंवा याच्यासाठी केला होता टा शेवटचा दिस आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची, या तृष्णेच्या धावा माझ्या खुंटल्या म्हणून कवतुक वाटे झाली या वेचांचे. माझ्या आशा मनशा वासना ह्या सगळ्या संपून गेल्या. मग काही जण म्हणतील, मग आता जगायचंय कशाला? कारण तुम्ही जरी समजा तुमचं सगळं वासना वगैरे संपून झालेलं असेल तरी तुम्ही जगताय, याला जीवनमुक्तीची अवस्था म्हणतात. तुकोबराय जीवनमुक्त आहे, मरण यायचं बाकी आहे पण वासना संपल्या. मग आता उरलेलं जीवन जीवनमुक्ताची लक्षणं आहेत. मग तरी सुद्धा जीवन जगत राहायचं का? लोकसंग्रहा खातर. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोत्तर कर्म नावाचा एक प्रकार सांगितलेला आहे. ज्ञानी माणसाला आत्मलाभ झाल्यानंतर सुद्धा त्यानं कर्म करावं लागतं का? कारण जगाला कळलं पाहिजे वागायचं कसं, म्हणून ते ज्ञानोत्तर कर्म करायचं, लोकसंग्रहा खातर कर्म करायचं, लोकांना शिकवण्यासाठी कर्म करायचं. ते कर्म करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. पण ते कर्म करत असताना विषय आडवे येणारच ना. तुकोबा म्हणतात, विषय कुणाला सुटले? विषय येतात पण ते पंच विषय आम्ही वळवलेले आहेत कुणाकडं? अभंगाचं दुसरं चरण. विषय
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. विषय जगायचं म्हणल्यानंतर आडवे येतात. कोणते विषय? 5 विषय: बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषय प्रपंचाकडे वळवले तर विषय होतात. पण हे 5 विषय ज्या वेळेला भगवंताकडे वळवले जातात त्यावेळेला त्याची भक्ती होते. पहिला विषय आहे बोल. या वाणीला सांगायचे, ए बाई बाकीचं काही बोलू नको. जे अधिक बोलतात त्यांना कधी देव भेटत नाही. माझ्याकडे बघू नका, मी फक्त कीर्तनातच जास्त बोलते. आता तुम्ही म्हणाल 2 तास झालं तुम्हीच बडबड करताय, आम्ही तर गप्प बसलोय म्हणजे आम्हाला भेटेल तुम्हाला भेटायचं नाही. कीर्तनामध्ये एरवी नाही. पण एरवीचं बोलणं काय असावं? बोलण्याचे नाही एका हरिविण काही. हरिबद्दल बोला, त्याच्या संबंधानं बोला, पण बाकी काही बोलू नका. हरी बोला 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 गलगला करू नका हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. प्रत्येक काम करताना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. का? कारण हरिमुखे गाता हरपली जास्तच खोकला येतोय. यांना काढा पाजा काढा आणि काढा त्यांचा खोकला. हरी म्हणल्यानं काय होईल? हरिमुखे गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ दयाळ पावे हरी. त्याच्यामुळे या वाणीला सांगायचं, ए बाई भजन कर, बाकी काही करू नको. शिव्या द्यायच्या असतील ना तर रागात जरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अशा शिव्या द्याव्यात, पण दुसरं काही या वाणीनं बोलू नये. लोकांची निंदा आपल्या मुखानं कधी होऊ नये, कारण जर लोकांची निंदा आपण केली तर त्यांनी केलेलं पाप तर त्यांना भोगावं लागतं, पण त्याच्या पापाचे निम्मे भागीदार आपण होतो, फक्त त्याचं पाप आपण आपल्या मुखानं बोलल्यामुळे. आपण त्याचं पाप आपल्या मुखानं बोलल्या गेलं की त्याचं निम्म पाप डायव्हर्ट होतं आपल्याकडे. म्हणून कोणाच्या पापाचं वर्णन आपल्या मुखातनं नाही झालं पाहिजे. कोण काय करतंय याच्यापेक्षा मी काय करते याचा विचार जर झाला तर निश्चित आयुष्य चांगलं होईल, सुंदर होईल, छान होईल. देखणं आयुष्य करायचं असेल तर वाणीनं भजन केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, आम्ही आता बाकी काही बोलत नाही, भजन करायला लागलो म्हणून बोल हा विषय आम्ही भगवंताकडे वळवला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, त्याच्यामुळे भजन करतोय. पहिला विषय वळवला. चला पुढे दुसरा विषय स्पर्श. आमचा पूर्ण शरीराचा जो भाग आहे तो भगवंताला स्पर्श करतो. मग तुकोबाने विचारलं, तुमचा सगळा देहाचा भाग भगवंताला स्पर्श कशा पद्धतीनं करतो? तर म्हणे, मी डोळ्यांना सांगितलेलं आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि मुखाला सांगितले, येणे मुखे तुझे वर्णी गुण ह्याची मज प्रेम देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. बाहेरंगी टाळी नाचे नोदास, हे हाताचं पाय सुख. तो का म्हणे, माझा सकळ देह भाव आणि कण कोठाव चिंतूयसी. डोळ्यांनी त्याला बघणं म्हणजे डोळ्यांच्या दृष्टी थ्रू त्याला स्पर्श करणं. कानानं त्याचं ऐकणं, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ही त्याची कीर्ती ऐकणं म्हणजे कानाला त्याच्या भजनाचा नामाचा स्पर्श होणार, हा आमचा स्पर्श आहे कानाचा. त्यानंतर हातानं टाळी वाजवणं भजनामध्ये, हा सुद्धा टाळी वाजवणं ही त्याच्या भजनासाठी वाजवलेली असेल तर तो भगवंताच्या प्रेमाचा स्पर्श आहे. पायानं त्याच्यासाठी वारी करणं, त्याच्या उद्देशाला स्पर्श करणं म्हणून त्याला स्पर्श करणं. हा जो सगळा देहभाव आहे, या देहभावानं आम्ही त्याला
करतोय म्हणून स्पर्शही आम्ही त्याचा करतो, बाकी कोणाचा नाही. जर स्पर्शच करायचा असेल त्याला थेटच जर स्पर्श लक्षणार्थच घ्यायचा असेल, लक्षणार्थ न घेता वाच्यार्थ घ्यायचा असेल, देवाला स्पर्श करायचा तर कुणासारखा करायचा, यथा व्रज गोपिकांना. त्यांनी एकदा स्पर्श केला आणि त्याच्या झाल्या, एकदाच फक्त त्याला स्पर्श केला रासक्रीडेमध्ये आणि त्याच्या झाल्या, त्याच्यानंतर त्यांनी कोणाला स्पर्श केला नाही. याच्यामध्ये व्यभिचार येत नाही. नाहीतर बऱ्याच लोकांच्या डोक्यात विचार येतो कृष्णाला गोपिकांनी काय स्पर्श करायचं कारण होतं. 8 वर्षापर्यंतच फक्त कृष्ण राहिले गोकुळामध्ये. काही 8 म्हणतात, काही 11 म्हणतात, त्याच्या पुढे थांबलेले नाहीत भगवंत. आणि 11 वर्षाच्या बाळाबद्दल काहीही वाईट विचार अंतकरणामध्ये येत नाही. बाईच्या अंतकरणात जर त्या मुलाबद्दल प्रेम निर्माण झालं ना तर ती करुणा जी निर्माण झालेली असते ते ममत्व असतं, ते मातृत्व असतं. त्याच्यामुळे त्यांनी जो स्पर्श केला तो त्याच्या गालाला केला, त्याच्या डोक्याला केला, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. असा स्पर्श करा. तो स्पर्श ज्या वेळेला भगवंताचा होईल त्यावेळेला तो सुद्धा परमार्थ होईल. यथा व्रज गोपिकांना. चला पुढं 3रा विषय, रूप. बाकीच्यांची रूप बघू नका, कारण बाकीच्यांची सगळ्यांची रूप टेम्पररी आहेत. इथं बसलेल्या सगळ्यांची नाही, नवे नवे तर जन्माला आलेल्या प्रत्येकाची. आता हे बरं दिसतंय, अजून एक 15-20 वर्षानं हे खाली ओघळणार आहे, हे चांगलं दिसणार नाहीये. त्याच्यामुळे याच्याकडे काय बघायचंय, हे नाचणार आहे, हे सडणार आहे, हे खराब होणार आहे. म्हणून रूप बघायचं असेल तर फक्त भगवंताचं बघा. बघा ना देव किती सुंदर आहे. पहावे विटेवारे, पण सकाळी करता ना काका, त्याच्यामुळे आवाज बसला असेल कदाचित. त्या भगवंताचं रूप हवं. का पाहावं? कारण तो देखणं आहे. रूपे सुंदर साबळ गे माये, साबळ गे माये, रूपे सुंदर साबळ गे माये, साबळ गे प्रमाणे 100. रूपे सुंदर सावळा गे माई. देव दिसायला सुंदर आहे. कसा आहे? राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, लावण्याचा पुतळा आहे. एका माणसानं मला विचारलं का तुम्ही त्याला सुंदर म्हणता? काळा तर आहे. माणूस काळा असावं पण नाकी डोळी नीटच असावं. काही जण इतके गोरे असतात की पाळातल्या शिरा दिसतात त्यांच्या, पण नाक असं असतं की जसं काही मसाडानं पाय दिलाय. काय करावी ती भक्तीचं लक्षणे? नाक नाही तेणे वाया गेली. तसं माझा देवेनं नाकी डोळे नीटच आहे. आणि का सुंदरता त्याच्यामध्ये आलेली आहे? त्याच्या डोळ्यावरती, त्याच्या डोक्यावरती प्रचंड मोठा फोकस आहे चंद्राचा, म्हणून तो सुंदर आहे. तुझी आणि ढळी कोटी चंद्रप्रकाश. झोपले नाही ना? जागेत ना सगळे? तुझी आणि ढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे म्हणून देव दिसायला सुंदर आहे. चंद्राचा आणि सुंदरपणाचा काय संबंध आहे? एका मिनिटात सांगते का? पहिले भजन करा. महाभारतात नल दमयंतीची कथा आहे, ते त्याच्यात असं वर्णन आहे. ती दमयंती दिसायला इतकी सुंदर होती की तिचं स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे तिच्या दरबारात हजर होते. मग तिच्या दरबारातल्या एका सेवकानं विचारलं, हिची आई इतकी सुंदर नाही, हिची आजी इतकी सुंदर नाही, हिच्या अख्ख्या घराण्यात इतकं कुणी सुंदर नाही, मग हीच काय इतकी सुंदर? त्यावेळेला तिच्या दरबारामधल्या एका पंडितजींनी दिलेलं उत्तर आहे, आणि ते उत्तर असं आहे, ज्या वेळेला दमयंतीचा चेहरा ब्रह्मदेवानी बनवायला घेतला, नीट आहे का,
कारण याच्यावरनं कळणारे आपला देव का सुंदर आहे ते. ज्यावेळेला दमयंतीचा चेहरा ब्रह्मदेवांनी बनवायला घेतला त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी आहे ना चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. दमयंतीच्या चेहऱ्याला चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेड लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो देव दिसायला किती सुंदर असेल बोला. आणि म्हणून त्याला पाहता क्षणी समाधान आहे आणि म्हणून तो सुंदर आहे आणि म्हणून आम्ही बघायला गेलो तर फक्त त्याचं मुख बघतो, बाकी काही बघत नाही. पाहिन श्रीमुख आवडीने म्हणून रूप हा विषय त्याच्याकडे वळवला, म्हणून रूप हा सुद्धा आमचा परमार्थ झाला. चला पुढं रस. आता त्याला कसं खायचं? त्याला नाही खाता आलं तरी त्याचं नाम खाता येतं ना. त्याच्या नामा इतकं गोड काहीच नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे किंवा जिवे गोड पिना अक्षरांचा रस अमृत जयास फिके. म्हणून रस तोही विषय त्या भगवंताच्या नामाचा झाला, तोही तिकडे वळवला म्हणून त्याचाही परमार्थ झाला. आणि शेवटचा आहे तो म्हणजे गंध. आता थोडंसं डीप जाऊन सांगते. भजन करणारे किंवा नामजप करणारे जे साधक आहेत, ध्यानात बसणारे जे साधक आहेत, त्यांना कालांतरानं काही नाद ऐकू येतात आणि काही सुवास त्यांना येतात. जे भजन करतात, जे साधना करतात, मी त्यांना सांगते. प्रापंचिकाला असलं काहीच येत नाही. प्रापंचिकाला जसे वास असतात तसेच येतात. पण जो माणूस नित्यानं ठरलेल्या वेळेला ठरलेल्या जागेवरती जर एका जागेवर बसून विशिष्ट काळ जर साधना करत असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचे नाद ऐकू येतात. कोणते नाद ऐकू येतात त्याला? अनुहत ध्वनी नाद. तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डोलत असे. त्याला अनुहत ध्वनी नाद ऐकायला येतात. हा एक पहिला भाग. आणि दुसरा विषय म्हणजे त्याला सुवास येतात. कोणता वास येतो? मग कोणाला आलाय का? आलाय ना, माऊलींना आलाय. कोणाचा? कुठल्या कुठल्या गोष्टीचा आलाय? मोगरा फुलाला, मोगरा फुलाला, फुले चिता खणी हासे मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. ज्ञानोबांना जो वास आला तो मोगऱ्याचा होता. आणि म्हणून आजही सांप्रदायिकांना जिथं तुम्ही ध्यान करता तिथं मोगऱ्याचा सुवास येतो. काही अनुभव मी पण घेतलेले आहेत म्हणून मी सांगू शकते. हे वास येतात म्हणून आमचा गंधही तोच झाला. आणि गंध हा विषय त्याच्याकडे वळवला. हे पाचही विषय एकत्र करून त्याच्याकडे वळवले म्हणून विषय येतो त्यांचा झाला नारायण. मग आता नारायण सगळं का? हो, आमच्यासाठी सार सर्वस्व नारायण. मग लोक आवडत नाही तुम्हाला? नाही, नावडे जन. मग पैसा पण आवडत नाही तुकोबा तुम्हाला? तुमचे येरवित्त धन त्या महावृत्ती धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या आहे जाणून शरणारी गा देवासे असं म्हणणारे आम्ही. आम्हाला धन आवडणारे म्हणून नावडे जन, नावडे धन. अहो, मायबाप पण आवडत नाहीत. का आवडतील? शेवटी ते तरी बरोबर येतात का? माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्माणी इष्टमित्र स्वजन सखे एका सुखाची मंडळी एकला दुःख भोगी उमा बाबा नजरी ते काय करूया शेवटचं छान वाटतं ऐकायला. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तर सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडवी नाही का सद्गुरु वाचुनी. म्हणून नावडे जन, नावडे धन आणि नावडे माता पिता. मग आवडतं काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. मग तुम्ही करता काय तुकोबाराया भजन? कोणतं? विठोबा कुमारी हरि
देवासमोर मान झुकवत नाही, पण इथं मात्र आवर्जून मान झुकवून हार मान्य करतो. आणि या हारासाठी, या प्रेमासाठी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. भजन करायला लागलो, पण भजन करत असताना कर्म तर चालू आहे, कर्म तर तुम्ही जाळलेलं आहे, पण तरी सुद्धा समाजाकडनं जर त्रास झालाच तुम्हाला तर मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. ज्याने ज्याने भजन केले त्यांच्या अडचणीला देव येतात. कोणासाठी आलाय? बऱ्याच जणांसाठी आलाय. त्याच्यातलं एक उदाहरण सांगते दामाजीशी. 5 मिनिटं राहिले, 5 मिनिटामध्ये एवढा एक विषय सांगते. बाकीचं शेवटच्या चरणाला काही फारसा स्पर्श करता येणार नाही. उर्वरित पुढील भागात कार्यक्रमाला येतं ना शेवटी, तर परत कधी आले या भागात तर नक्की सांगेन. पण आज मात्र निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कुणाच्या अडचणीला देव धावून आलाय का? पंढरपुरामध्ये महान सत्पुरुष राहत होते दामाजी शेठ, जे नामदेव महाराजांचे वडील. त्यांचा नियम, नैवेद्याचं ताट घ्यायचं, त्याला भगवंताकडे न्यायचं, भगवंताच्या समोर ते ताट पहिल्यांदा स्वस्तिक पाण्यानं काढायचं, त्याच्यावर ताट ठेवायचं, हातात पाणी घ्यायचं आणि आचमन करण्यापूर्वी काही श्लोक म्हणायचे. वारकऱ्यांनी लक्षात ठेवा, अन्न खाताना थेट अन्न मुखामध्ये जाऊ नये याची दक्षता घेत चला. कारण अन्न पिकवणारा, अन्न वाहणारा, अन्न विकणारा, अन्न शिजवणारा, अन्न वाढणारा, ह्या सगळ्यांचे विचाराचे विकार अन्नात गेलेले असतात. त्याच्यामुळं ते जर आपण खाल्लं तर आपले विचार तसे होतात. जैसो खावे अन्न वैसा होवे मन. म्हणून अन्न खाताना ते पवित्र करण्याची जबाबदारी आपली असते. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि मी सांगते तेवढे फक्त 4-5 श्लोक म्हणायचे आणि उद्यापासून असंच जेवा, नाही तर जेवू नका. हातात पाणी घ्यायचं आणि मी सांगते ते श्लोक म्हणायचे. कोणते? अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वसेचां हृदि सन्निविष्टो मतस्मृतिज्ञानमुपहनं च वेदैश्च सर्वैरमयो वेद्यो वेदान्तकृते दर्देशं द्वैमो पुरुषलोकेक्षरश्चाक्षरेवचक्षरसवाणि भूतानि गुणस्थोक्षरोचते उत्तम पुरुषस्तन्या परमात्मेतुदारुता यो लोकत्रयमाविश्य विभर्ते विश्रा यस्मात् श्रमदिगमक्षरादविचोत्तमातोऽस्मि लोके वेदे च प्रतित पुरुषोत्तमः यो मामेवसमुडो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्वचित् मां सर्वभावेन भारत इति गोयतमं शास्त्रम् इदं मुक्तमयान् गयत बुद्ध्वा बुद्धिमान् सत्कृतकृतेश भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्राण पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय. हा कृष्णार्पणमस्तु. एवढं म्हणल्याशिवाय जेवायचं त्याच्यामध्ये हिला परत बोलवायचं नाही. असं कुठं असो, एवढं कुठं, एवढं नाही जमलं तर साधा श्लोक वदनी कवळ नको, भूक लागेल. चालू करायला पहिलेच एकतर पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. नाही, तुमच्यासाठी आहे व्यवस्था. झाले 5 मिनिटात तिकडच जायचे हे म्हणायचं. त्यांनी देवाच्या समोर गेल्यानंतर हे सगळं म्हणायचं आणि मगच ते ताट तिथंच ठेवायचं. 15-20 मिनिटांना ते उचलून घरी घेऊन यायचं आणि आपल्या घराच्या स्वयंपाकामध्ये ते मिसळून सगळ्यांनी ते खायचं. एक वाक्य सांगते, जे घरात बनवलेलं अन्न देवाच्या समोर जात नाही, जे अन्न तुम्ही देवाच्या वाट्याचं बाजूला काढून ठेवत नाही आणि जर तुम्ही ते थेट खात असाल तर तुम्ही अन्न खात नाही, तुम्ही पाप खात असता, असं भागवत शास्त्र सांगतं. म्हणून ते अन्न पहिल्यांदा देवाला द्यायचं. देवानं जेवण करून त्याचं उच्चिष्ट आपल्या स्वयंपाकात मिसळलं की ते जेवण राहत नाही, ते अन्न राहत नाही, तो प्रसाद तयार होतो. आणि जो माणूस प्रसाद खातो त्याची बुद्धी प्रासादिक होते आणि ती भजनासाठी परिपोष करणारी असते भजनाचा. म्हणून देवाला द्यायचं आणि मग खायचं. आणि देवाला खाऊ घालायचंय, नाहीतर आपण देवाला नैवेद्य दाखवतो, हे फक्त बघ खाणार आम्ही, असं नाही. त्याला विनंती करा, खा. काही जण म्हणतात देव कुठं खातो का? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, नामाची जैसे दूध तुम पिलाते नहीं. नामदेव महाराजांसारखं म्हणा ना, दूध पियो मोरे गोविंद नारा, गोविंद नारा, गोपाल नारा, गोविंद नारा, गोपाल नारा, दूध पियो मोरे गोविंद नारा, दूध पियो मोरे गोविंद नारा. प्या म्हणल्यावर नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग अशा रीतीनं दामाजी शेटांनी रोज देवाला नैवेद्य दाखवायचा, खाऊ घालायचा आणि मग घरी यायचं. घरी आल्यानंतर स्वतः जेवायचं. नेमका दुष्काळ पडला, बाकीची लोक अन्न करून मरायला लागली. काही मित्र विनंती करायला आले, आम्हाला थोडं मिळेल का? दामाजींनी घरातल्या सगळ्या कणग्यांची झाकणं काढून ठेवली, सांगितलं जेवढं लागते तेवढं घेऊन जा. 4-5 जण जे गेले होते ते नुसते घेऊन नाही गेले, ते प्रचार करत फिरले
की दामाजी फुकट देत आहेत, दामाजी फुकट देत आहेत. अख्खं गाव आलं, गावानं अख्ख्या कणग्या फस्त केल्या तरी सुद्धा लोक काही बंद होईना. गाव झालं, पंचक्रोशी आली. आता काय करायचं? दामाजींची बायको म्हणली माझ्याकडे डाग आहे, ते मोडा आणि ह्यांना खाऊ घाला, कारण आलेला याच्यात विनमुख नाही गेला पाहिजे दारातला. भले त्याला अर्धा कप कवीना पण चहा गेला पाहिजे, पाणी तरी दिलं पाहिजे, विनमुख नाही गेला पाहिजे. मग हे दागिने घाण ठेवा. आणि मला पण माहितीये बाईचं अंतकरण हे फक्त बाईचं नसतं तर ते आईचं पण असतं. त्याच्यामुळं अधिक संवेदनशील माता माऊल्या असतात. त्यांना शेजारी कोणी बाई रडत असेल ना तरी ह्या रडायला लागतात. का? संवेदनशील आहे, कारण ती बाई राहिलेली नाहीये, ती आई झालेली आहे. आणि मला तुमच्या अंतकरणाबद्दल पण खात्री आहे. मी आता जरी तुम्हाला म्हणलं ना, जसं दामाजी शेटांच्या काळात दुष्काळ पडला होता तसं आपल्याकडे पण काही दिवसापूर्वी दुष्काळ झालाच ना, ओला दुष्काळ. धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये फार वाताहत झालेली आहे. तर तुम्ही पण मंडळी मदत करू शकता. कीर्तन झाल्यानंतर तुमच्या अंगावरचं सोनं फक्त इथं कीर्तनकाराच्या समोर टाकून मग घरी जा म्हणल्यावर तुम्ही लगेच सोनं टाकून जासाल, बरोबर ना? मला म्हणसाल नीट निघायचं, माघारी पण वळून नाही बघायचं. सोनं घ्यायला आली का आमचं? पण बाईचं अंतकरण संवेदनशील असतं. त्याच्यामुळे आता ती महापुरुषाची बायको आहे, त्याच्यामुळं तिनं पटकन काढलं. दामाजी शेटांनी मोडलं, धान्य दिलं, तरी लोक काही यायची कमी होईना. शेवटी तालुक्यातली लोक यायला लागल्यानंतर दामाजी शेटांनी विचार केला, बिदरच्या बादशाकडे मी काम आलाय आणि त्याच्या गोदामाची चावी माझ्याकडे आहे. पटकन गेले, गोदामाच्या त्या कुलपाला चावी घातली. पण तेवढ्यात विचार आला, बादशाला कळलं तर तो सुळावर देईल, काय करावं? 2 मिनिटं थांबले, पण 3ऱ्या मिनिटाला परत कुलपात चावी घातली आणि म्हणतात, हजारो लोक वाचण्यासाठी जर या देहाला सुळावर जावं लागत असेल तर ते चालेल, मान्य, पण ही 1000 लोक वाचली पाहिजेत. म्हणून पटकन कुलूप खोललं, दरवाजा उघडला, लोकांना सांगितलं लागते तेवढं घेऊन जा. 2 तासात गोदाम फसतं, 3ऱ्या तासाला दामाजींना अटक. दामाजी 3 दिवस आतमध्ये, देव इकडे उपाशी. देव विचार करताय 3 दिवस झालं दामाजी जेवण का घेऊन येणार? डोळे झाकून बघितलं तर लक्षात आलं बिदरच्या बादशानं अटक केली आहे त्यांना. मग काय, देवानं रूप पालटवलं. गुडघे एक धोतर, 12 बंदी, खांद्यावरती काळ्या रंगाची कांबळी, हातामध्ये घुंगराची काठी, मस्त असा मोठा फेटा, गुगलचा टिळा. गुगलचा म्हणजे गुगल मॅप. गुगल मॅप पण सांगतो युअर लास्ट डेस्टिनेशन इज विठ्ठल, सो दॅट्स वाय गो देअर. पण आपण हे ऐकत नाही. आपण इकडं तिकडे त्याला विचारतो, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, सांग राईट की लेफ्ट सांग. तो सांगतोय विठ्ठलाकडे जा, कुठंच जाऊ नका. भगवंतानं तो गुगलचा चिळा लावला आणि स्वतःलाच दृष्ट लागू नये म्हणून बुक्का लावून घेतला आणि निघाला ना, पायात तोडे घालून. पायामध्ये चपला नाही, अनवाडी निघाला. घाई झाली होती, माझ्या दामाजी शेटाला सोडवायचंय. रूप घेतलंय कुणाचं? विठू महार म्हणून भगवंतानं रूप धारण केलं. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. विठू महाराजचं रूप धारण केलं आणि निघाले. रस्त्यावरनं चालणाऱ्या माणसांना त्याच्या रूपाची भुरळ पडावी, पण तिथपर्यंत नवल नाही. जसे बिदरच्या बादशाच्या दरबारात आले, दरवाजाच्या बाहेर द्वारपालांनी अडवायचं होतं, पण ते अडवलेले भाले यांनी सरळ केले. का? इकडं दोन भालदार चोपदार होते. त्याच्यातला एक जण म्हणतोय, अरे ऐसा पुरुष तो मैंने आज तक जिंदगी में कभी देखा नहीं, इसकी आंखें तो देखो जैसी कमल की पंखुड़ियां. दूसरा म्हणतो, अरे आंखें छोड़ो, इसकी नासिका तो देखो कितनी सरल है. तीसरा म्हणतोय, अरे वो छोड़ो, इसके गाल तो देखो जैसे 2-2 सेब रखे हुए हो गालों में, कितना अच्छा दिखता है. चौथा म्हणला, अरे बाकी छोड़ो, उसे पहले रोको, वो चला गया अंदर. पहिला म्हणला गप बस, अगोदर कळलं नाही का सांगायचं, आता गेल्यावर काय सांगतोस. आणि जर बादशाला कळलं तर मग तो आपल्याला कामावरनं काढून टाकेल, जाऊ दे. पण दुसरा म्हणला, रुको, दिखता अच्छा है तो इरादा भी अच्छा ही होगा, कुछ गलत इरादे से नहीं आया होगा, जाने दो. जाऊ दिला आतमध्ये. पण द्वारपालांना बुरळ पडावी यात तर काहीच नवल नाही. जो बादशाह कधीच कोणासमोर झुकला नाही, वाकला नाही, त्या बिदरच्या बादशाहनं जसं त्या विठूचं रूप बघितलं तसं मात्र तो ताडकन उभा राहिला आणि 15 पायऱ्या उतरून थेट भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. पाठीमागनं प्रधान पळत आला, जहांपना ये क्या कर दिया आपने, आप क्यों नीचे आ गए? खाली आलो, मैं क्यों आया, कैसे आया, अब वो जाने दो, पूछो इसको क्यों आया है, क्या काम है. विचारलं बादशाहनं, क्यों आए हो, किस लिए आए हो, क्या काम है आपका हमारे दरबार में. मग भगवंतानं सांगितलं, मेरे मालिक को आपने कैद किया हुआ है, उनको छोड़ दीजिए, मैं चला जाऊंगा. क्या नाम है तेरे मालिक का? दामाजी शेठ. अरे लेकिन उसने तो बहुत नुकसान कर दिया, पूरा का पूरा गोदाम जो है वो लुटवा दिया, अनाज है वो लोगों में बांट दिया, मेरा अनाज मुझे बिना पूछे लोगों में बांटा, ऐसे कोई करता है क्या? उसने बहुत ही बड़ा नुकसान किया है, वो जब उसका भुगतान करेगा तभी मैं उसे छोड़ूंगा. भगवंत बोले, अरे इसीलिए तो मैं आया हूँ, मैं लेकर आया हूँ, जितना जुर्माना देना है मैं देके जाऊंगा ना. किधर है, किधर लाए हो. भगवंताने असा बटवा काढला. बटवा माहितीये का? इकडं बटवा असतो बघा आमच्या मावशांकडं, त्याला 2च कप्पे असतात आणि त्या कप्प्यात काही नसतं, 2च गोष्टी असतात. पुढच्या कप्प्यामध्ये चिल्लर आणि पाठीमागच्या कप्प्यामध्ये डबी. काही नसतो, पण तेच लय जीवापडा जपायचं. भगवंतानी तो बटवा काढला आणि असा उलटा केला म्हणजे खळखळ 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 नाणी वाजवायला सुरुवात केली. बादशाच्या उंची एवढी रास लागली सुवर्ण मुद्रांची.
बघत राहिला, आवाज झाला, डोळे पांढरे झाले. पांडुरंगाला बघून, भगवंताला बघून तो बादशाह माग सरकला आणि प्रधानाला विचारतोय, ये दिखता काला है क्या काली जादू वाला है? प्रधान म्हणला, वो छोडो, पहिले लुटो, पहिले उचला, बाकीचं नंतर बघू. पटापट पटापट पोती भरून घेतली. आता बादशाह वरमला आणि सांगितलं, विठू बस करो, बहुत हो गया, तुमने जितना दिया है उसने जितना लोगों को दिया था उससे 3 गुना तुमने ज्यादा दे दिया, अब बस करो, अब हो गया, अब तो छोड़ दोगे ना दामाजी को? हाँ, तेरे मालिक को छोड़ देंगे. मग पुन्हा बटवा खोचला, अब जाओ जाओ. पण जाताना परत एकदा बादशाहने हाक मारली आणि सांगितलं, अरे रुको ना, दामाजी की यहाँ काम करते हो, उसकी नौकरी छोड़ दो, मेरे यहाँ लग जाओ. विठू ने विचारलं, क्यों लग जाओ, आप मुझे ऐसा क्या दोगे कि मैं मेरे मालिक को छोड़ दूं? मग बादशाह ने सांगितलं, अरे दामाजी मेरे यहाँ काम करता है और तू दामाजी के यहाँ काम करता है, वो तुझे तनख्वाह भी कितनी देता होगा? उससे दुगनी तनख्वाह दूंगा. कितनी तनख्वाह है तुम्हारी? हिंदी सगळ्यांना येते ना, माझं कळतंय ना, माझं चांगलं नाही फार हिंदी, मला माहिती आहे सगळ्यांचं चांगलं नसतं. महाराष्ट्रातली हिंदी म्हणजे मी बघते घर दपकन पड्या बहुत पोय फिर भी बुढी आहे, मी असलीच हिंदी असेल सगळ्यांची, त्याच्यामुळे समजून घ्या माझी पण हिंदी. आणि मग तुम किती तनख्वाह दोगे, किती पगार देशील तुम्हाला? त्यानं सांगितलं, दामाजी जेवढं देतो ना त्याच्यापेक्षा डबल देतो. दामाजी किती देतो तुला? त्याने सांगितलं, दामाजी मुझे 1 लाख तनख्वाह देता है. बादशाह म्हणला, मी 2 लाख दूंगा. भगवंत म्हणले, अरे येडे, म्हणून तर तू नकोय, तो मला 1 लाख देतो आणि हे 1 लाख देतो म्हणून मी त्याच्या घरी नोकरी करतोय, आणि तो 2 लाख देणार, निम्म संसाराकडे निम्म माझ्याकडे, म्हणूनच तू नकोय मला, चाललो मी घरी. भगवंत निघून गेले. पण 8 दिवस त्याला चैन लागेना. आणि हा देवाचा नियम आहे, ज्याने ज्याने देवाची एक फक्त झलक बघितली आहे ना, एक झलक भगवंताची बघितली आहे ना, त्याला नाही बाकी कुठं बघावं असं वाटत, त्याला वेळ लागतं. मीराबाईंनी गोकुळामध्ये माधवी नामक गोपिका असताना फक्त एकदा अर्धीच त्याची झलक बघितली, तर 2 जन्म नुसतं कृष्ण कृष्ण करत फिरत होत्या. राजकन्या बनून आल्या, राजपत्नी झाल्या, पण तरी सगळ्याचा त्याग करून रस्त्यानी त्या गल्ली बोळानी फिरत होत्या आणि कृष्णाला फक्त एकच म्हणत होत्या, कहो तो कुसुमल साडी रंगावा, कहो तो भगवा वेश, कहो तो मोतियन मांग भरावा, कहे छिटकावा केस रे बाला, मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी, मैं बैरागन होंगी. तू म्हणशील कसं राहील का? प्राण हमारा वहाँ बसत है, यहाँ तो खाली को माता पिता परिवार सोई है, कहीं दिन का छोर रे बाला, 9:30 वाजून गेले. वेळ लागलं होतं. मग मीराबाईंना वेळ लागलं, इकडं बादशाह तो किरकोळ जीव आहे, त्याला वेळ लागलं. 8 दिवस जेवायला बसलं तरी लाडू हातात घ्यायचा, म्हणायचा इसके जैसा ही गोल मटोल था. चांदीचा ताट बघायचा, म्हणायचा इस चांदी के जैसे ही चमकती थी उसकी आंखें. बायकोला बघायचा, म्हणायचा तुझसे भी अच्छा दिखता था. ती बेगम चिडली ना, जाऊ द्या म्हणे, 8 दिवस झालं तुमचं हे जायते, जा त्याच्याकडेच राहा, माझ्याकडे येऊच नका. पडत्या फळाच्या आज्ञा. निघालं नाही येड, चाललं पण पाठी मग पोरीनं शेला धरला, अबूजान मुझे भी आना है, क्यों, वहां जाके बताऊंगी. निघालं हे लवा जमा घेऊन. दामाजी शेटाच्या दारामध्ये सगळे उतरले. काय झालं, का आलास, काय माझं चुकलं का? मग सांगितलं बादशाहनं, तुझ्या नोकराला बोलव. कोण नोकर? तोच विठू. मग पटकन सर केलं काळजामध्ये. विठू कसा दिसत होता? फार देखणा होता, फार सुंदर होता. काळा होता का? नाही, निळा सावळा होता. मग म्हणले माझ्या बरोबर चल, मूर्ती दाखवतो. तसा दिसत होता का बघ. पळत निघाले मंदिराकडं आणि मूर्तीच्या विग्रहाकडे बोट करून दाखवलं. क्या ऐसे दिखता था? मग बादशाहनं सांगितलं, अगर विठू की कपडी पहनाई जाए इसको ना तो ऐसा ही दिखेगा. आणि मग दामाजी शेटाने विनंती चालू केली, ह्याला बघायचंय तुम्हाला एकदा. ह्याला दाखवलं, मला रूप दाखवलं नाही, आयुष्य गेलं, तुम्हाला भाकरी देतोय, मला दिसले नाही तर याला दिसले. आता एकदा तुमचं जे मूळ रूप आहे ते दाखवा. म्हणून मग दामाजी शेटांची विनंती आहे, निज रूप दाखवा, घरी दर्शनास द्यावो, निज रूप दाखवा. विचारलं कोणतं दाखवू? म्हणे जे बेस्ट व्हर्जन आहे ते दाखव. पार्थास दाविजे रघुवीर रूप दावा,
मग शेवटची विनवणी. राजा प्रमा पटूल्या प्रत्यक्ष एकवार श्री कृष्ण विष्णू राम तोची विठो महार जाणीत नाम नासी इहाग शांत हो निज रूप दाखवा झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ पंढरीनाथ पंढरीनाथ. पुन्हा विठू झाल्यावर लोटांगण घातलं. यही थांबो पूछो ना आएगा क्या. पोरगी म्हणली उसे पूछो नौकर बन के नाही दामाद बन के आएगा क्या. म्हटलं लगेच निघाला. दामाजी म्हणले मागं पहिलेच त्याला टंबळ कमी आहे का. 16,108 आहेत 9वी कुठं नाही चालणार. तो म्हणला राज्य देतो. दामाजीने सांगितलं अख्ख्या विश्वाचा मालक आहे बाबा तो. तुझ्या एवढ्या राज्यानं काय व्हायचंय त्याचं. देव सोडून बघितलंच ना समाधान मानाने निघ. हे सगळे निघून गेले पण दामाजी शिकांनी प्रश्न विचारला देवा माझ्यामुळे त्रास झाला आणि त्याला दाखवलं मला दाखवलं नाही आतापर्यंत. इतकी रूपं त्याला दाखवली. भगवंताचं वाक्य मी एखाद्या वेळेला भक्ताकडे लवकर यायचो नाही पण माझ्या भक्ताचे जे दास झाले ना त्यांच्या भेटीला मात्र मी पटकन जातो. म्हणूनच तुकोबराय म्हणतात तुमची ये दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाजी मज. पण देवा का त्रास घेतला माझ्यासाठी. ब्रीद वाक्य खरं करायचं होतं. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. आणि मग का देव असा आड येतो कारण ते सत्य कर्म करत असतात. तुका म्हणे सत्य मागे पुढे तुका म्हणे सत्यकर्मा व्हावेस आहे घातलीय भय नरका जाणे. घाबरू नका कारण निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. का पडून येदी कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय त्याचा असतो म्हणून नावडे जनधन माता पिता. आणि मग आशांना काय म्हणावं ज्यांचा विषय नारायण झाला. भक्त ऐसे जाण्याचे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. ते काय करतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सह्य. असे कोण भक्त आहेत त्यांची नावं काय. ज्ञानेश्वर ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा भगवान बाबा वामन भाऊ त्याचबरोबर आमचे भीमसिंग बाबा. खरं तर ही फार मोठी महान विभूती आणि खरं तर या भागाचं हे वैभव आहे. तुमचं काहीतरी पूर्व पुण्य तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला म्हणून या महापुरुषांच्या शरणारविंदाची धुळजा मातीला लागली. त्या मातीत आपण वावरताय त्या मातीमध्ये आपण राहताय. बाबांच्या पुण्याईनं चालू असलेले हे जे सत्य आहेत ते अखंड अविरतपणानं चालू राहावे. आज या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवर्य प्रल्हादजी महाराज यांनी या ठिकाणी मला कार्यक्रमाची संधी दिली. बाबांचा गोवर्धनगड आहे. मला इथं आल्यानंतर थोडंसं मी कन्फ्यूज झाले. बाबा तिकडं पण बाबा इथं पण. बाबांनी सांगितलं 13 अधिष्ठान आहेत अशी त्यातलं ते एक गोवर्धनगड आहे आणि त्यातलं हे एक आहे. बाबांचा जो वैराग्याचा भाग आहे तो खरंच खूप मोठा आहे. एवढं सगळं आहे. देऊन जायचंय पण करायचंय कशासाठी तर समाजासाठी करायचंय. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. जर लोकांसाठीच करायचंय तर लोकां नाही ते मला सांगतायत उरका बसा. त्याच्यामुळं हे जे सगळं बाबा करतायत ना
पुढं काही उत्तराधिकारी जो असेल तोही ब्रह्मचारी असणार आहे, त्याच्यामुळं मुलाबाळांसाठी करतायत आणि आई बापांसाठी करतायत असं नाही ना. जे आहे ते तुमच्यासाठी करणं चाललंय. मग जर आपल्यासाठी करताय तर आपली कामं आपण सुद्धा कर्तव्य म्हणून पार पाडली पाहिजे. इथं जे कंबाबाने उभं केलेले मंदिराचं ते पूर्णत्वात जावं याच्यासाठी प्रत्येकानं भरभरून मदत करा अशी प्रत्येकाच्या चरणारविंदावरती मी विनंती करते. ज्या महाराजांनी मला प्रथमतः फोन केला ते हनुमंत महाराज शास्त्री, त्यांचेही एकदा ऋण व्यक्त करते. ते माझ्या मते आज इथे आज इथं उपस्थित नाहीयेत, पण त्यांचेही ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जमलेले सर्व गुणीजन पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. आणि सेवेला याच ठिकाणी मला थोडंसं पुढं जायचं असल्या कारणानं थोडी घाई गडबडीमध्ये झालेली सेवा तुम्हा वारकऱ्यांच्या चरणी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या मस्तक नमून तुमच्या चरणी ही सेवा सादर समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम, माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.